शिरोळमधील पंचगंगा नदीपात्र पुन्हा प्रदूषित झालंय। नदीतील हजारो मासे मृत झाले असून मेलेल्या माशांचा थर पाण्यावर दिसून येतोय। दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो। पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर ठोस कारवाई का होत नाही हा खरा प्रश्न आहे। शिरोळ तालुक्यातून वाहणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। पुन्हा एकदा पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत झालेत। शिरोळ बंधाऱ्यावर मेलेल्या माशांचा खच पडला असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। परिणामी नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पंचगंगेचा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो। प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कागदी घोडे नाचवतं। शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं कोळी समाजाचं मोठं नुकसान झालंय, तर मेलेले मासे खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी नेहमीप्रमाणे घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला केंद्राच्या बाबतीत सांगतो, केंद्र बाबा म्हणजे आम्ही काय केलं की केंद्र कुठं काय आहे त्याचा आपण रिपोर्ट कलेक्टरांच्याकडे सादर केला होता। त्यांनी ज्या संबंधित जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना आदेश देऊन काढायला सांगितलं होतं। मध्ये आधी थोडेफार काढलेले आहेत। आता दुसरा पाण्याचे पण प्रश्न आहेत। पाण्याच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर महानगरपालिका म्हणा, इचलकरंजी महानगरपालिका, नंतर ज्या काही प्रोसेससाठी ज्या कॉमन फॅसिलिटीज वगैरे आहेत तर त्यांना आम्ही नोटिसेस दिलेले आहेत। या 8-15 दिवसात यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून जे सापडलेले होते त्यांच्यात आंदोलन केलेलं आहे, त्यांना नोटीस दिलेले आहेत। पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाई केव्हा होणार अशी विचारणा पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू पाटील, सदस्य विश्वास बालीघाटे, नगरसेवक सचिन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांना 1 महिना झाला वारंवार यांना सांगितलो, तोंडी सांगितलो, फोनद्वारे सांगितलो, निवेदनद्वारे सांगितलो, तरी पण यांच्यावर काही फरक पडला नाही। त्यांनी कोणावर कडक कारवाई न केल्यामुळे आज हे दिसायला आज हे मासे मेल्यात याचं कारण याला सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रदूषण करणारे घटक आहेत। आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकाऱ्यांना बोलून याचा पंचनामा केला। पाण्याचा पंचनामा व माशाचा पंचनामा आम्ही करून घेणार। 2च दिवस आम्ही वाट बघणार। हे घटक कोण कधी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचं वीज कनेक्शन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर ठीक, नाहीतर आम्ही सर्व आता आम्ही एक पंचगंगा नदी बचाव संघर्ष समिती स्थापन केलो। हे 77 गावातली लोक घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ कलेक्टर ऑफिसवर आम्ही सोमवारी चाल करणार। पुढील 2 दिवसात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसंच त्या उद्योगांचं वीज कनेक्शन खंडित करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचं वाढतं प्रदूषण नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं। उन्हाळ्यात प्रदूषित पाण्याचा त्रास आणि पावसाळ्यात महापुराची भीती यामुळे शिरोळचे नागरिक वैतागले आहेत।